अरे पण तुम्ही जाऊ कसं दिलं नाना आणि माईंना? अरे असं मला किंवा आदित्यला फोन का नाही केला? अरे नानांचं एक वेळ ठीक आहे, माईला अशा ठिकाणी तुम्ही का जाऊ दिलं? अरे माझं ऐकून तरी घेशील का अमित तू? मला तर कल्पनाच करत नाही विजय. नाना आणि माई जेव्हा जायला निघाले ना तेव्हा आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की ते कुठे चाललेत ते. म्हणजे हरतालिकेची पूजा केली आम्ही आणि आपापल्या कामाला गेलो. मी झाडांना पाणी घालत होते तर मला नाना माई जाताना दिसले आणि मी काही विचारायच्या आतच माई मला म्हणाले की आम्ही जरा जाऊन येतो. आता जरा जाऊन येतो म्हटल्यानंतर मी काही त्यांच्या मागे धावत जाऊ का की जरा म्हणजे कुठे निघालायत? आदित्य पण ना, लँडलाईन नंबर कशाला द्यायचा, मोबाईल नंबर द्यायचा ना. अरे आम्ही त्यांनी दिले असतील दोन्ही नंबर. आता त्यांनी लँडलाईन वर फोन केला त्याला तो काय करणार बिचारा. असो, जे घडायचं ते घडले, काही इलाज नाही. मी आलो, जरा माईशी बोलून येतो. आई आई कशाला गेलीस तू? सहन नाही होत ते. पण जागी झाले रे. जन्मभर आपण माझं माझं असं करत राहतो आणि शेवटी ब्रह्मांड आठवलं मला अगदी. त्या एका दृश्याने विश्वरूप दर्शन झालं माझं आणि तेव्हा कळलं रे मला, देवानं मला किती भरभरून दिलंय. आणि शेवटी माणसाचं काय होतं तेही कळलं. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये. कोण कुठलं ते अनामिक पोर, त्याच्या आई वडिलांना कळलं असेल की नाही काय झालंय त्याचं, कुठे तो. छे, माई चल थोड्या वेळ आपण अंगणात फेऱ्या मारूया, तुला बरं वाटेल मोकळ्या हवेत. बसते रे इथेच एकटी. थोडा वेळ एकटी बसले ना की बरं वाटेल मला. काही लागलं तर हाक ना. नको काळजी करूस. अर्चू, अर्चू अगं किती वेळ अशी बसणार आहेस? जा पटकन, माईंचा मूड चेंज कर. जा 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 पटकन. नाही रे सतीश, तू ना माईचा चेहरा बघायला हवा होतास. तिला खूप ना धक्का बसलाय. तुला कसं सांगू, म्हणजे ती आतून हादरली. अगं मग त्यांना हसवायचं सोडून तू इथेच बसून राहणार आहेस का? जा पटकन जा. अरे जा जा काय, आणि तिची ती अवस्था बघून मी हादरले आणि तू म्हणतोयस की जाऊन तिला हसव म्हणून. अगं हे ऐकून मला हसू येते अर्चू. अरे हो मग. अगं तू म्हणजे उत्साह, प्रसन्नता, चैतन्य. अगं तुला पाहिलं की हिरवीगार शेतच माझ्या डोळ्यासमोर येतात, हिरवीगार झाडं डोळ्यासमोर येतात, प्रसन्न टवटवीत. खरंच? खरंच म्हणजे? अरे बायको कोणाची आहेस? हो. उशी नाही घ्यायची. जा 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 पटकन जा. बर जाते. ए पण माईला काय सांगून हसवू? माईला काय सांगशील तू? तू एक काम कर, तू खाली जायला लाग. नक्की काहीतरी सुचेल. हो सुचेल. सुचेल. हा 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 सुचतंय सुचतंय. काय? मी विजयाशी बोलते. नको, ते अजून हादरतील. सतीश तू ना. बरं जा जा, सुचेल काहीतरी. विजया, विजया तोरण कुठे? अगं हो हो हो, एवढी का ओरडतीयस? अगं मी ना स्वतःला गिअर अप करते. माईचा मूड चांगला करायचा ना म्हणून. अर्चू त्यासाठी ओरडायला कशाला पाहिजे? ए तू जा ग, माईला बोलवून आण जा.
ए मग तू जा ना बोलवायला. अगं मी विचार करते, विचार प्लॅन चालू आहेत माझ्या डोक्यात, प्लॅन. अर्चू विचार डोक्याने करायचा असतो की नाही, आणि चालत पायाने जायचंय की नाही. जा विचार करत जातो. ए तू जा ना. माई 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 का ओरडतायत काय? कशाला ओरडतेस इतकी? ही आपल्या देसाईवाडीची लेडी टार्झन ओरडते. काय चाललंय तुझं? कशाला आरडाओरडी चालवलीस? माई हे 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 तोरण कसं आहे? छान आहे, सुंदर केलंयस ना विजया. हे आपण केलंय हे विजया, बोल ना, सांग ना. हो माई, तिनेच केलंय हे. अगं थाप मला पचेल अशी तरी मारा ना. आणि तू का तिच्या हो मध्ये हो होतेस? तरी मी तुला सांगत होते, बावळण्यासारखं काहीतरी खोटं सांगू नको, माईंना पटणार नाही ते. अय्या, अगं तूच म्हणालीस ना की माई समोर खोटं बोलूया म्हणून. हे अगं अर्चू काय काही बोल. बाई देवा, काय करू मी आता? आई गो, आई माई, आई गो. काय ग, काय होतंय तुला? माई, मगाशी खाल्लं नाही ना आपल्या बरोबर? अगं असं कितीच खाल्लं मी. फक्त 2 प्लेट खिचडी खाल्ली. त्यानंतर हीच विजया म्हणाली रताळ्याचा किस खा, रताळ्याचा किस खा, म्हणून रताळ्याचा किस खाल्ला. त्यानंतर तूच म्हणालीस ना 2 वेलची केळी खा म्हणून, मग ती खाल्ली. आणि हे सगळं बाधू नये म्हणून ग्लासभर दूध कोणी प्यायला सांगितलं? तूच ना. मग ते प्यायले आणि नंतर वर गेले ग. वर गेल्यानंतर भुकेने माझे डोळेच मिटायला लागले ग. माई, भुकेने डोळे मिटतात? माझे मिटतात, तुला काय करायचंय? आणि मग सतीश मलाच म्हणाला, आज तुझा उपास आहे ना, मग घे मस्त चहा पी. आणि आता चहाला कसं नाही म्हणणार ना मी, पण त्याने फक्त चहाच नाही दिला, त्यासोबत वेफर्स सुद्धा दिले. आता काय, वेफर्स संपवले आणि म्हटलं आता जाऊन कुठेतरी पडूयात. तर तेवढ्यात मयू आली भुकभुक करत, म्हणून मग मिल्कशेक करायला घेतला तिच्यासाठी. पण ना मला एकच गोष्ट कळत नाहीये, आपल्या घरात इतकं कोणी खादाड नाहीच आहे, मग ही एवढी खादाड कशी काय झाली ग? आणि आता तो नेमकाच 1 ग्लास उरला ग मिल्कशेक, म्हणून मग आता तो काय फेकून देणार, म्हणून तोही पिऊन टाकला मी. आणि आता सगळी आवराआवर करून खाली आले तर मला इतका अशक्तपणा जाणवायला लागतोय ग भुकेने. माई 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 माई, अगं सांभाळ मला, माई माई सांभाळ. अमित शेठ, गणपती बाप्पांना आणायला जाऊया ना का हो. सकाळी आणूया? नाही सकाळी नको रे, उगाच गडबड नको सकाळी, त्यापेक्षा आत्ता आणून निवांत. पण एकदा जरा माईला विचारूया, तिचा मूड जरा मला थोडासा. डोंट वरी, अर्चूला त्या कामगिरीवर पाठवलंय. अर्चू एकदम सगळं ठीक करणार का नाही बघ. हसणं आणि हसवणं चालू आहे. अरे बायको कोणाची आहे? बहीण, बहीण म्हणायचं होतं मला, चुकून मी म्हटलं. बहीण कोणाची आहे तेवढंच पकडतो आणि मी मला. अरे अर्चू म्हणजे ना मूड गेलेल्या माणसावरचं जालीम उपाय रे. मग अरे माईला हसवलं तिने. मला ना काळजी वाटायला लागली होती. अर्थात घडलंही तसंच होतं, आपणही हसवलं असतं. पण नाही, आता ओके आहे माई. मग निघूया. हो चला, एक काम करू, आपण आदित्यला फोन करूया, त्याला सांगू डायरेक्ट तिकडेच आहे म्हणून. ओके, फोन करू त्याला. गणपती बाप्पा मोरया. चला. माझंच सगळं चुकलं असं वाटायला लागलंय मला. आई म्हणून खंबीरपणे मेघनाच्या पाठीशी कधीच उभी राहिले नाही मी, ना तिच्या लग्नाच्या आधी ना लग्नानंतर. आई म्हणून असमर्थ ठरले हो मी. अहो, तुम्ही तुमच्यावर का ओढून घेताय सगळं? तुमच्याशी चांगलं बोलतायत त्या, माझ्याशी बोलत नाहीयेत. हो, पण मला स्पष्ट म्हणाली आत्ता, मला जसं समजवतेस तसं बाबांनाही समजावू शकत होतीस तू. आणि माई जे बाबांना बोलल्या ते तूही बोलू शकत होतीस. पण मी तुम्हाला बोलून कुठे देत होतो?
तुम्ही तोंड उघडलं की लगेच दरडा व्हायचं तुम्हाला आणि तुम्ही गप्प बसायचा. मीच गडबड केली हो. मेघना काय आता शाळकरी मुलगी नाही राहिल्या. लग्न झालंय त्यांचं, दुसऱ्यांच्या घरात गेल्यात त्या. हे असं जाऊन ओरडणं बरं दिसतं का? इतकं सगळं कळतं तरी का हो असे वागता? मग तो क्षण आला की नाही समजत मला. पण मग काय करायचं आता? आता काय करणार आपण? त्या इकडे यायला तयार नाहीत आणि आपल्याला तिकडे जायला तोंड नाही. काय करणार? माई, अगं नको माझी काळजी करूस. ठीक आहे मी. पण तुम्ही दोघेच का निघून गेलात? आम्हाला सांगायचं तरी ना. अगं त्यावेळी जे आम्हाला योग्य वाटलं ना ते आम्ही केलं हो. आणि अगं कुणाला सांगून जाण्यात आमच्याकडे वेळ नव्हता. आणि कोणीही गेलं असतं ना तरी मला जो धक्का बसणार होता तो बसलाच ना. फक्त हा धक्का जरा अंगावर आला एवढंच. आणि ह्या धक्क्यापेक्षा सुद्धा ना तो मुलगा सुखरूप आहे हे कळणं आपल्याला जास्त महत्वाचं होतं नाही का? नको काळजी करूस. गणपती बाप्पा या, आल्या. माई, कसं झालंय मखर? एकदम मस्त छान. विजयाने केलं ना? ओ नाना, काहीतरी काय? हो, मी केवढी मदत केली आहे तिला. विचारा तिला. हो हो हो. अगं बोल ना. हो 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 केलीये ना नाना. हा. खूप मदत केली मग? ना अर्चनानी. काय हो तुम्ही बिचाऱ्या माझ्या लाडक्या नंदीला सारखे बोलत असता. मदत किती करते माहितीये ना मग ती. काय? अगं बाई, हो हो करते म्हटलं. पण या वर्षी ना इको फ्रेंडली गणपतीचं बक्षीस ना आपल्यालाच मिळणार आहे. अगं बये नानाच ऑर्गनायझर आहेत. आपण नाही होत या स्पर्धेत, कळलं का? अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थांबा तिथे, जेवू नको आधी आत. दे तिला. आधी दूध पाणी घाल. आता हळदी कुंकू हा. आदित्यलाही लाव. अक्षता वा. आता आरती ओढा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता सगळं कसं अगदी शुभ शुभ आणि मंगलदायी होईल, हो की नाही? चला चला या आत या. ये गणपती बाप्पा. रे बाबा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चारचाच लाभ आला. बरी आहेस ना? एवढा लवकर कशाला? अगं 2 सुना 1 लेक तिघी तिघी आहे तुझ्या दिमतीला. रोजच्या वेळी उठलीस तरी आवरेल सगळं. होय हो, पण आजचा दिवस फारच उलटा सुलटा गेलाय. त्या गणपतीच्या मंगलमय वातावरणात गेले ना की प्रसन्न वाटेल मला. सगळ्यात आवडता सण आहे माझा हा. सात्विक आनंदाचा, सगळ्यांना कसं एकत्र ठेवणारा गोड सण आहे. तसा साजरा केला तर. सार्वजनिक गणेशोत्सव सोडून द्या हो. मला आपला घरगुती सण खूप आवडतो. चला उद्या बाप्पांची प्रतिष्ठापना. सगळं कसं असं मंगल आणि प्रसन्न वाटायला लागले नाही? हो. नाहीतर गेले काही दिवस मात्र जरा गडबडल्यासारखं झालं होतं. हो ना, माईची ना मला काळजी वाटायला लागली होती का. पण बाप्पा आले आणि माई एकदम सावरली. हो रे. आता सगळं होईल व्यवस्थित. चला लवकर झोपायला पाहिजे, कारण लवकर उठायचंय सकाळी. अर्थात सगळी तयारी झाली आहे म्हणा. तुला सांगू का अमित, माईंचं काम ना एकदम असं सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज्ड असतं. म्हणजे एका बाजूला स्वयंपाकाची तयारी आणि त्यात सुद्धा ना कुठला पदार्थ आधी करायचा, त्याच्यानंतर कुठला पदार्थ, हे सगळं ठरलेलं असतं बरं का.
आता उद्या तुला सांगते, पहिल्यांदा मटकीची उसळ, मग बटाट्याची भाजी, मग पोळ्या, त्याच्यानंतर चटणी, कोशिंबीर आणि सगळ्यात शेवटी बाप्पांचे मोदक. आणि दुसरीकडे कोरड्या प्रसादाची तयारी चालू असते, तिसरीकडे पूजेची तयारी. असं इतकं सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं ना की स्वयंपाकाचं काही प्रेशरच येत नाही, मजा येते. माई म्हणजे ना मॅनेजमेंट मास्टर आहे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट, प्रायोरिटी मॅनेजमेंट याचं उदाहरण आहे. बरं काय, मुलांना सांगितलं का सकाळी लवकर उठायचंय? अरे त्यांना सांगायची गरजच नाहीये, आपलं आपणच उठतील ते. बाप्पा आलेत ना, खुश आहेत एकदम. चला झोपूया. माई म्हणाली ना आता सगळं शुभ शुभ होईल, एकदम बरं वाटलं का? म्हणजे सगळं मळप दूर झाल्यासारखं वाटलं है ना? ते पण मी हादरले होते त्यांची आधीची अवस्था बघून. ते पण तू पण ना, पोलीस स्टेशन मध्ये लँडलाईन नंबर कशाला दिलास? तुझा मोबाईल नंबर द्यायचास ना. अगं दिला होता, तेच म्हणाले एक स्टँड बाय नंबर द्या लँडलाईन, म्हणून हा पण दिला. आता मला काय माहित की ते मोबाईल सोडून लँडलाईन वर कॉल करतील. ते पण काय झालं असेल रे नानामाईंना कळल्यावर? बरं, इतरांना त्रास नको म्हणून दोघेच गेले. कशी आहेत ना आपल्या घरची माणसं? आनंद वाटतात आणि त्रास मात्र आपल्या पुरताच ठेवतात. पण थँक गॉड ते सावरले आणि अनफॉर्च्युनेट बातमीही नाही आली कानावर. मला ना तो ओव्हरऑल सुखरूप एवढी बातमी जरी कळली ना तरी पुरे. माई म्हणाली तसं, दॅट इज सफिशियंट. हे घरगुती असलं तरी माझी सगळी गँग येणार आहे. पण हा, हे काय मला नव्याने सांगताय का तुम्ही? दरवर्षी येतातच की ते, आणि त्यांनी यायलाच पाहिजे हक्काने. येस. उद्या सकाळी उठल्यावर आधी व्याह्यांना फोन करून आमंत्रण देतो. तुम्ही नका करू, मी करते त्यांना फोन. तलवारबाजी केलीस त्याची मलमपट्टी का? तसं नाही हो, आणि ते का आपले शत्रू नाही आहेत. तलवारबाजी केली ती त्यांच्या विचारांवर, त्यांच्यावर नाही काही. खरंय खरंय. नाही, आणि मीच फोन करून त्यांना आमंत्रण करते. त्यावेळी मेघनाची सासू म्हणून मी धर्म पाळला, आता वीणबाई म्हणून पाळते. काय हो ना? मग तुझ्या सुनेला जरा लेकीचा धर्म पाळायला सांग. बाबांशी बोलत नाही ती तिच्या. पण मी आपणून त्यांना फोन करून आमंत्रण केलं असं जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा तिला कळेल काय करायचं ते. तेवढं शहाणपण आहे बरं का आपल्या पोरीकडे. हो, समजने वाले को इशारा काफी है. विजया, ए विजया. काय हो माई? अगं पल्लवला सांगून ठेवलं होतं झांज आणि आरती संग्रह तिकडे नेऊन ठेव म्हणून. दिसत नाही मला तिकडे कुठे. माई ठेवलाय तिकडे. नक्की का? हो, मीच ठेवलाय. आयत्याला पंचायत होईल ना. नाही ठेवलाय. बरं, आणि नैवेद्याची सगळी तयारी झालेली आहे. चला, तुम्ही जरा एकदा बघून घेता का प्लीज? मी कशाला बघायला हवंय? दरवर्षी करतेस की तू आता, आणि अगदी छान करतेस. माझी पूर्ण खात्री यंदाही तसंच झालेलं असेल. कोणाच्या हाताखाली तयार झाले मी शेवटी. पुरे झालं माझं कौतुक. सारखं माई तुम्हीच शिकवलंय. आय एम रेडी. छान. काही मदत पाहिजे? हो तर दुर्वांच्या 11 जुळ्या करून ठेव. चल पळ पळ. दुर्वा, अगं हे माई किती किचकट काम आहे, काहीतरी सोपं काम दे ना. सोपं काम? बर, तू आणि विजय मिळून मोदक करा. जा जा, पळ पळ पळ. मोदक? मग मोदक म्हटलं की त्या पाकळ्या करणं आलं. मी शिकवते. नको, उद्या परवा शिकून आजचं सोड. माई सोपं सोपं. बापरे, आता ह्याच्याहून सोपं काम हा, एक काम आहे. काय? पुरुष मंडळी तयार झालीत का बघ. हा. आणि तयार झाले असतील ना तर नानांना म्हणा लवकरात लवकर बाहेर या. पूजेची सगळी तयारी झालेली आहे, नैवेद्य तयार आहे. आता फक्त तुम्ही पूजा सांगणं बाकी आहे. खूप मोठा निरोप आहे नाही ग? अरे देवा, दमेल ग बिचारी पोर माझी. कोकराला तर काय हा, नानांना सांग माईनी बोलवलंय. चालेल? चालेल. त्याच्यापेक्षा सोपं करूया का? काय? नानांना सांग या. चालेल. जाता आता गणपतीचं वेळ ठेवून दे. चल पण अगं नुसतं ठेवायचे आहे. दमशील का घरची खूप? हो ग, इतके कष्ट करते मी. मी काय म्हणते, माझ्यासाठी ना तू जरा लिंबू सरबत करून ठेव ना. हे मी ठेवून आले. हा, जरा प्लीज प्लीज. काम करायच्या आधीच जमली. धन्य रे देवा, धन्य. नाही, अरे वा, छान नटलीयस.
सुंदर दिसतेस. छान दिसतेस हा. पण आता तू स्वयंपाकघरात येऊ नकोस, घामान थपथपशील नाही तर. दुर्वांच्या चुड्या करून ठेव, 11-11च्या कर. हं? चला ही तरी तयार झाली बाई. अर्जुची जाम नवटंगी असते हा, पण मग काय बाई. तुम्हाला माहितीच असेल कॉलेज पासून. चल चल आपण मोदक करायला हो, घेऊ. चालेल. तू झालं का दादा? अरे हो रे अरे. अरे अरे काय करतोय तसं पुरणार नाही ते. अहो, नाना सांगावं त्याला. कधीपासून ते धोतर नेसतोय? अहो नाना मला ना ते अमर प्रेम मध्ये राजेश खन्ना नेसलाय ना बंगाली धोतर तसं नेसायचं असं. पुष्पा आय हेट टीयर्स पुष्पा. असं म्हणेल ना तू, विजयालाच म्हणेल मस्त. हे चुप रे, तिला काय म्हणू मी. आणि त्यात रोड पण लागेल, समोसे आणि मिठाई त्याच्याबरोबर रसगोल्ला. नाना काय होतो डायलॉग बनवून टाका ना. एकदा प्लीज पुष्पा मैं तुम्हारे लिए कमल पत्तों में लपेटे हुए समोसे लाया हूँ पुष्पा. जाऊ दे नाना, काय पुष्पा नाही तर नाही, फक्त समोसा आणू आपण, आहे की नाही. हा डन डन डन. गेला बाजार बंगाली तर बोलूया. आले आले. ভালো আছে জল খাবো? काय झालं विचारणार ते? वा 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 वा, म्हणजे काम सगळे आम्ही करायची आणि तुम्ही इथे राजेश खन्ना स्टाईल मध्ये धोतरण्याचा टाइमपास का? नाना माईने बोलवलंय, चला लवकर. अरे जा रे अर्जुन. अरे हॅट. वेळ लागले माई हे बघ येण्यासारखं पुढे रे आता चला. मला तुमच्याबरोबर मला पण तुम्ही आले. चला बाबा. हो थांबा. चलो रे. चला बोला गणपती बाप्पा. आपल्या गणपती बाप्पाची आपण प्राण प्रतिष्ठा करायची आहे. चला आदित्य, बाप्पाची मूर्ती सावकाश उचलून वर ठेव. सावकाश. हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा छान.